सोलापुरात पुढील 24 ते 27 जुलै या 4 दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहणार आहे। या काळात थंड वारे वाहतील तसेच रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज विभागीय कृषी संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे सरासरी पेरणी क्षेत्र 3,37,000 हेक्टर आहे। पावसाअभावी आतापर्यंत केवळ 1,61,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। सरासरीच्या तुलनेत त्याची टक्केवारी 47.6 इतकी आहे। त्या पार्श्वभूमीवर कृषी तज्ञांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पिकाच्या अवस्थेनुसार नियोजन करण्याचे आवाहन केले आहे। विशेषतः ज्या भागात 80 ते 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस झाला आहे त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पेरणी पूर्ण करावी, मात्र कमी पाऊस झालेल्या भागात घाईने पेरणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। खरीप पिकांमध्ये उडीद, मूग, चवळी, तूर आदी पिकांमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोळपणी किंवा खुरपणी करण्याचा सल्ला दिला आहे। पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पीक पद्धतीत बदल करायचा असल्यास शास्त्रोक्त प्रमाणात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना केली आहे। याशिवाय पिकांवर पाने कुरतडणाऱ्या अळ्या व पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तातडीने नियंत्रण उपाययोजना कराव्यात।